दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। जव्हार आणि मोखाडा तालुक्यातून जाणाऱ्या नवीन राष्ट्रीय महामार्गामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांनी न्याय हक्कासाठी आक्रमक पवित्रा घेतला। जमिनीचा मोबदला वाढवून मिळावा आणि महामार्गाला भगवान बिरसा मुंडा यांचं नाव देण्यात यावं या प्रमुख मागण्यांसाठी धर्मवीर विचार मंच संघटनेच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकऱ्यांनी जव्हार प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा काढला। या मोर्चात जव्हार आणि मोखाडा परिसरातील शेकडो शेतकरी सहभागी झाले होते। प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत शेतकऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला। महामार्गासाठी संपादित होणाऱ्या जमिनीला वाढीव भाव मिळावा आणि या महामार्गाचं नाव भगवान बिरसा मुंडा महामार्ग करण्याची मागणी धर्मवीर विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद पष्टे यांनी केली आहे। आणि NH 160 जो महामार्ग चाललेला आहे याच्यात बाधित होणारे शेतकरी शेकडोच्या संख्येने इथे येऊन आज आम्ही मोर्चा धडकवलेला आहे। प्रामुख्याने आमच्या ज्या मागण्या होत्या त्याच्यात पहिली आमची मागणी या महामार्गाला भगवान बिरसा मुंडांचं नाव लागण्यात यावं। या मागणीपासून कदापि आम्ही मागे मुकणार नाही, मागे हटणार नाही। प्रत्येक तालुक्यात मोखाडा तालुका जव्हारमध्ये आज मोर्चा झालेला आहे। याच्यापुढे मोखाडा, विक्रमगड, वाडा, पालघर तालुक्यात आम्ही प्रत्येक तहसील कार्यालयावर भगवान बिरसा मुंडा यांचं नाव या महामार्गाला लागावं म्हणून आंदोलन सुरू करणार आहेत। येत्या 15 दिवसाच्या नंतर मोखाडा इथं आम्ही आंदोलन सुरू करतोय। पण आज प्रशासनाने चर्चेसाठी एकदम अनुकूलपणा दाखवलेला आहे की आम्ही ह्या महामार्गाचे काही सर्वे बाकी आहेत, ते झाल्यावर आम्ही भाव वाढ करण्यासाठी आम्ही तयार आहोत, आम्ही चर्चेसाठी तयार आहोत। याच्या आधी या टॉवर लाईन बाधित शेतकऱ्यांना 5 आंदोलनं करायला लागली, हा 6वा आंदोलन आहे। तेव्हा जव्हारच्या टॉवर बाधित शेतकऱ्यांचा जी आमची आज मागणी होती तो भाव वाढला, म्हणून आज 5 आंदोलनानंतर यश भेटलं। म्हणून महामार्गवाल्यांना सांगतोय का हा एक मोर्चात नाही भेटला, असंख्य मोर्चे धडकवू, पण भाव वाढल्याशिवाय आपण माघार घ्यायची नाही। प्रशासनाने चर्चेसाठी सकारात्मक प्रतिसाद दिला असून काही भागांचं सर्वेक्षण बाकी असल्याचं सांगितलंय। हे सर्वे पूर्ण झाल्यानंतर भाववाढीबाबत चर्चा करण्याची तयारी प्रशासनाने दर्शवली आहे। जव्हारमधील टॉवर लाईन बाधित शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश आलं असून प्रशासनाने प्रति चौरस मीटर 188 रुपयांऐवजी 328 रुपये भाव जाहीर केल्याचं सांगत संघटनेनं आनंद व्यक्त केलाय। शेतकऱ्यांच्या या संघर्षाला मोठं यश मिळताना दिसून येत असून आता महामार्ग बाधित शेतकऱ्यांनाही अशाच प्रकारे न्याय मिळेल अशी आशा व्यक्त केली जाते। न्यूज ब्युरो, दक्ष पोलीस न्यूज, जव्हार।